सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 5:30 होत आहेत आणि आम्ही तयार होऊन निघालो आहोत कुठे तर मंडलपट्टी जीप ट्रेकिंगसाठी. जीप आलेली आहे आणि पूर्ण अंधार आहे बाहेर, बघू शकता. ऋषी ते दरवाजा लॉक करतो आणि आम्ही आता निघतो जीप ट्रेकिंगला. आता तर अंधार आहे, काय दाखवता येणार नाही. जसं थोडा उजेडेल मग तुम्हाला दाखवतो. चला जाऊया आपण आपल्या पहिल्या स्पॉटलाच्या मंडलपट्टी जीप ट्रेकिंगला. चला. आणि आमची जीप ट्रेकिंग सुरू झालेली आहे. वर चाललो आहेत आता आम्ही मंडलपट्टीच्या इथे. काकू कसं वाटतंय? काका कसं वाटतंय? बॉडीची मसाज करायची गरज नाही. जो बॉम्बे गो हवे ना से डेंजरस. सेम. ज्यांना मुंबई गोवा हायवेची सवय आहे त्यांना काय वाटणार नाही. पुढे खूप गाड्या जातात. असं काहीतरी आहे पुष्पागिरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. मस्त आनंद आहे आज. आणि चालत चालत आपण वरती आलेलो आहोत. सरप्राईज पॉइंट आहे. धुकं आहे, ढग आहेत वरती. सनचं माहीत नाही पण एकदम कोहराही कोहरा आहे. असं कॅमेरा खूप गर्दी आहे इथे वरती. आज संडे आहे. खूपच का. चला आपण वरती टॉपला जाऊया. चला. सो आता आम्ही वरून खालती आलेलो आहोत आणि आता आम्ही आमची जीप शोधतो. इथे सगळ्या जीप सेम आहेत त्यामुळे आम्हाला आमची कळत नाही कुठे, पण आय गेस दिसली समोरच आहे. सो चला आता आपल्याला परत खालती उतरायचं आहे. चलो. जीप राईड झाल्यानंतर आपण आता आलो आहोत एका वॉटरफॉलला. खूप सुंदर वॉटरफॉल आहे. असं एकदम उंचावरून नाही आहे, पण आमचा जो ड्रायव्हर होता त्याने सजेस्ट केला की इथे एक जवळपास वॉटरफॉल आहे मंडलपट्टीच्या इथे. सो आम्ही तिथे आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो. इतकं सुंदर दिसतो आहे आजूबाजूचा परिसर आणि तो वॉटरफॉल पण बघा.
लीच नाही. आता आपण वॉटरफॉलच्या अजून थोडं जवळ येऊन बघू वॉटरफॉलला. ऋषी वरती झाडावर बघतोय की त्याचे ऑर्किड दिसत आहेत का. चला मी काय लीज बघा, जास्त उभी नको राहू एका जागी. चल इथे लीचचा खौफ आहे. लीज का खौफ. लीच का खौफ. मी आता वॉटरफॉलच्या इतक्या जवळ आलेलो आहोत. लिटरली इथेच पाण्याला हात लावू असं इतक्या जवळ आहे आणि इतकं सुंदर वाटतं आहे. तुम्हाला दाखवतो हा वॉटरफॉल जवळून कसा वाटतो ते. इथे मस्त फोटोशूट करायला ही आहे. तुम्ही कधी इथे आलात तर नक्की या. मग आपलं जे जीप राईड केल्यानंतर ते तुम्हाला सांगतीलच की इकडे एक जवळपास वॉटरफॉल आहे. आम्ही ज्याच्याकडे जीप राईड केली त्याचा नंबर मी इथे देतो. तो नक्की तुम्हाला इथे घेऊन येईल. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. ॲबी वॉटरफॉलपेक्षा तिकडे खूप गर्दी आहे. इकडे तुम्ही शांतपणे एन्जॉय करू शकता. आता तुम्हाला दाखवते क्लोजअप व्ह्यू जवळून हा वॉटरफॉल कसा दिसतो ते बघा. आता आम्ही इथे नाश्ता करायला आलो आहे. इथे घेतले गरम गरम इडली, सांबार आणि चटणी. घेतले गरम गरम इडली, सांबार आणि चटणी आहे. ऋषीने पण इथे घेतली आहे. चला खातो आणि मग पुढच्या स्पॉटला जाऊया. आता आपण आलो एका वेगळ्या स्पॉटवरती जे आहे एलिफंट दुबारे कॅम्प. दुबारे फॉरेस्ट इथे जायचं आहे. त्यासाठी आपल्याला ही बोटीतून त्या साईडला जायचं आहे. चला तर जाऊया. आज रविवार आहे. शनिवार रविवार गेल गार्डन वर कसं आता येतच नाही. हत्तीनं बघितलं. आता आपण आलो इकडच्या बुद्धिस्ट मोनेस्ट्रीच्या इथे. आता इथून एंटर करूया. नामड्रोलिंग बुद्धिस्ट मोनेस्ट्री. जे खालती वेगवेगळी दुकानं आहेत. आपण इथून बघ ते गाडीसाठी काहीतरी आणलं होतं. आणि इथून आपल्याला आज जायचं आहे मोनेस्ट्रीमध्ये.
आता आपण आलो आहे निसर्गधामा इथे, जे आहे एक बांबू फॉरेस्ट. बघूया काय आहे. आज संडे आहे त्यामुळे ते शाळेतली मुलं वगैरे पण आहेत, त्यामुळे गर्दी खूप आहे. सो आपण जाऊन बघूया आतमध्ये नक्की काय आहे ते. चला. हे आहे एंट्री इथून आणि त्या साईडला आहे तिकीट काउंटर. चला बघूया आतमध्ये जाऊन. ब्रिज आहे हा, हलतोय पूर्ण आणि हा क्रॉस करून आपल्याला जायचं त्या बाजूला. आत आल्यानंतर इथे रोड मॅप आहे की नक्की काय काय आहे. या साईडला बोटिंग आहे. आपण जाऊया या बाजूला, बघूया इकडे काय आहे का. खूप गर्दी आहे आज. सगळी बांबूची झाडं आहेत. आणि वेगवेगळे प्रकार आहेत, साईज वरती आहे सगळं. मस्त वाटतंय, थंडगार आहे इथून चालताना. शाळेतली मुलं आहेत त्याच्यामुळे खूप गोंगाट आहे आणि त्यात संडे आहे त्यामुळे गर्दी एक्सपेक्टेडच होती. काय इथे आहे वरती एक ट्री हाऊस. तिच्या आयलॅशेस पण केवढे मोठे, तुझ्यापेक्षा मोठे आहेत मम्मी. तिच्या आयलॅशेस. आपण आलो आहोत आजच्या दिवसातल्या लास्ट स्पॉटवरती, जो आहे हरांगी डॅम. तर आता बघूया इथे काय काय एक्सप्लोर करायला आपल्याला भेटतं. ते निसर्गधामामध्ये तेवढ्या गोष्टी काही नव्हत्या, बोर झालेलो आम्ही. सो निघालो. आता इथे बघूया या लास्ट स्पॉटवर का आहे का नाही, तर आपण रिटर्न जाऊया रूमवरती. चला. त्याची ट्रेक करून आपण पोचलो आहे वरती, जिथून आपल्याला डॅमचा व्ह्यू दिसतो. खूप गर्दी आहे आज संडे, तर मागून ढग पण आलेत. तुम्हाला दाखवतो कसा आहे परिसर. कुठे नका बाबा, तिकडे नका बाबा, तिथे बोलतो बस नको. खाल्लंय जास्त कसं याचा नाही, ते खाल्लंय तेवढं त्यांनी. पडत आला पाण्यात. पिलं पिलं पाणी पिलं. तुला येते का मम्मी असं पोहता? आम्ही फिरून रूममध्ये आलो, फ्रेश वगैरे झालो, थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर आता डायरेक्टली डिनरसाठी आलो आहे. उद्या उपवास असणार आहे, स्वतः आम्ही डिनर करतो आहे पटापट. आम्ही मागवलं इथे रोटी, पनीरची भाजी आहे, शेजवान फ्राईड राईस आहे. काल रात्री ज्या रेस्टॉरंटला आलेलो तिकडेच आलो आहे आणि तिकडचं जेवण छान वाटलेलं. सो ऋषी, कसा होता आजचा दिवस? ऑर्किड 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 ऑर्किड. इथे नुसते ऑर्किड आहेत, त्यामुळे कुठलं झाड बघून कुठलं नाही असं झालेलं आहे. वॉटरफॉल छान होतं, सकाळचं धुकं छान होतं. येस, फोटोज वगैरे छान काढायला मिळाले. मोनास्ट्री पण छान होतं. फर्स्ट टाइम आय गेस मी मोनास्ट्री विजिट केले. मी 9 वर्षानंतर गेलो. छान होता. येस. सो चला आता आम्ही जेवतो आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलतो रूममध्ये गेल्यावर. फायनली आम्ही रूममध्ये आलो आहोत आणि आता झोपणार आहोत. खूप आज टायर्ड झालो आहोत. सकाळी 4:30 वाजता उठलेलो आम्ही, त्यामुळे आता डार्क सर्कल पण यायला लागले. झोपणं इज मस्ट. आय होप तुम्हाला हा सेकंड एपिसोड पण आवडला असेल कुर्ग सिरीजमधला. आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजे डे 3 ॲट कुर्ग, जो आमचा लास्ट दिवस असेल इकडे फिरण्याचा. त्यात आम्ही काय काय एक्सप्लोर करतो आहे बघूया. आय डोंट थिंक सो आता जास्त स्पॉट्स उरले असतील. छोटे मोठे काय आहेत ते आपण बघणार आहोत. एक आय गेस कुठलं तरी टेम्पल असेल ते बघू आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ऋषी ऑलरेडी झोपलेला आहे. मला एंड करायचं होतं त्यामुळे पटकन मी ऑन केला, म्हटलं एंड करू आणि झोप.
आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. दिन लंगड़ना रात लंगड़ तेरे इश्क च अजना साथ चलना